हॅलो. आजच्या व्हिडिओमध्ये मी घरच्या घरी क्लीनअप कसं करायचं हे दाखवणार आहे. तर लगेच सुरू करूया. तर इथे मी स्क्रबर बनवण्यासाठी मसूरची डाळ मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतली आणि त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून दही मिक्स केलं आणि त्याचं स्क्रब बनवून घेतलं. आणि आता त्याने आपल्या चेहऱ्यावर 2 मिनिटासाठी छान मसाज करून घ्यायची, स्क्रब करून घ्यायचं. जिथे जिथे आपल्याला ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स आहेत तिथे पूर्ण हे स्क्रब करून घ्यायचं. मसूरची डाळ ही अँटीबॅक्टेरियल असते आणि दहीमध्ये पण अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात. त्यामुळे हे दोन्ही आपल्या स्किनवरचे जी डेड स्किन आहे ते घालवण्यासाठी मदत करतं. मसूरच्या डाळीमध्ये आपल्या ॲक्ने असतात ते कमी होण्यासाठी मदत होते आणि आपले जे रिंकल्स असतात ते सुद्धा कमी होण्यासाठी मसूरची डाळ खूप मदत करते. आपल्या चेहऱ्यावरचे जे डार्क स्पॉट्स असतात ते सुद्धा लाईट होण्यासाठी मदत करते. तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावर पण इथे डार्क स्पॉट्स आहेत गालावरती, तर ते सुद्धा लाईट होण्यासाठी मदत करते आणि मी हे महिन्यातून एकदा तरी करतेच. तर मला खूप फायदा झालेला आहे याचा. तर तुम्हीसुद्धा अशाप्रमाणे मसूरच्या डाळीचं आणि दहीचं स्क्रब बनवू शकता. तरीचं माझं स्क्रब मी पूर्ण छान असं करून घेतलं आहे. जिथे जिथे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स येतात आपल्याला तिथे छान स्क्रब करून घ्यायचं आणि ओठांवर सुद्धा स्क्रब करायचं, कारण थंडी चालू आहे आणि ओठसुद्धा आपले ओठांवर सुद्धा डेड स्किन जमा झालेली असते. तर ओठांनासुद्धा चांगलं स्क्रब करून घ्यायचं. याने स्क्रब केल्याने आपल्याला ओठांसाठी दुसरं स्क्रबर बनवण्याची सुद्धा गरज पडत नाही. तर यानेच ओठांना स्क्रब करायचं. आणि आता मी इथे पूर्ण स्क्रब करून घेतलं आहे. 2 मिनटासाठी आपल्याला स्क्रब करायचं, जास्त नाही करायचं. आणि छान 2 मिनटं स्क्रब केल्यानंतर आपला चेहरा हा कोमट पाण्याने आपल्याला वॉश करून घ्यायचा आहे. थंड पाण्याने वॉश करायचं नाही, कारण आपण स्क्रब केल्यानंतर जे आपली पोर्स ओपन होतात ते परत थंड पाण्याने दबले जातात. तर त्यासाठी थंड पाण्याने वॉश नाही करायचं. आणि आता थंडी चालू आहे त्यामुळे पाणी खूपच जास्त थंड असतं. तर आपण कोमट पाणी यूज करून आपला चेहरा इथं वॉश करून घेणार आहोत. तर मी इथं पूर्ण चेहरा वॉश करून घेतला आहे आणि छान असा चेहरा पुसून घ्यायचा. आपण जे ओठांनासुद्धा स्क्रब केलं होतं ओठांसाठी, तर तिथेसुद्धा आपण आपल्या टॉवेलने आपले ओठ छान असे पुसून घ्यायचे, कारण आपण स्क्रब केल्यामुळे जी ओठांवरची डेड स्किन निघालेली असते ती सुद्धा रिमूव्ह होऊन जाते आणि आपल्या ओठांसाठी आपल्याला स्क्रबर बनवण्याची गरज पडत नाही. तर ओठसुद्धा आपले इथं पुसून घ्यायचे, म्हणजे जी डेड स्किन असते ओठांवरची ती रिमूव्ह होते. आणि यानंतर दुसरी स्टेप म्हणजे आपण इथे घेणार आहोत वाफ. तर स्टीम घेतल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरचे पोर्स ओपन होतात आणि आपल्याला ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स रिमूव्ह करण्यासाठी इझी जातं. तर स्टीम घेतल्यानंतर मी इथे माझे ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स रिमूव्ह करते. तर तुम्ही बघू शकता इथे व्हाईट हेड्स दिसत असतील तुम्हाला. ब्लॅक हेड्स जास्त नाही आहेत माझ्या स्किनवर, कारण मी आठवड्यातून एकदा हे स्क्रब करत असते. पण व्हाईट हेड्स आहेत, तर तुम्ही बघू शकता व्हाईट हेड्स रिमूव्ह होत आहेत इझिली. आता यानंतर आपल्याला लागणार आहे ते म्हणजे फेस मास्क. तर हे मास्क बनवण्यासाठी मी जे अळशी असते त्याला आपण जवस किंवा फ्लॅक्सीडसुद्धा म्हणतो, तर त्याचं जेल मी इथं बनवलं होतं माझ्या केसांना लावण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता मी केसांना ते जेल लावून केस बांधलेले आहेत. तर त्याच जेलमध्ये मी 1 टेबलस्पून तांदळाचं पीठ घालून ते उकळून घेतलं होतं आणि त्याचं इथं फेस मास्क तयार केला. तर हे सुद्धा आपल्या चेहऱ्यासाठी खूप जास्त उपयुक्त ठरतं. आपल्या चेहऱ्यावरची जी टॅनिंग असते ते रिमूव्ह करण्यासाठी याने मदत होते आणि आपला चेहरा याने ग्लो करायला लागतो. इथे छान अप्लाय करून फेस मास्क आपल्याला मसाज करायची आहे. आणि याने हे लावल्यानंतर आपल्या चेहऱ्याला मसाज करण्यासाठी दुसरं कोणतंही ऑइल लावण्याची गरज नाही. तर छान अशी मसाज करून घ्यायची आणि अपलिफ्ट पद्धतीने आपल्याला मसाज करायची आहे. त्याने आपला चेहरा टाईट होण्यासाठी मदत होते आणि आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या असतात तर त्यासुद्धा कमी होण्यासाठी मदत होते. तर कधीही आपला चेहरा मसाज करताना आपण वरच्या बाजूनेच मसाज करायचा. तर इथं काही स्टेप्स असतात आपल्या चेहऱ्याला मसाज देण्यासाठी, तर त्या स्टेप्स इथे फॉलो करायच्या आणि आपले जे पॉईंट्स असतात त्या पॉईंट्सनुसारच आपल्याला मसाज करायची, कारण यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आपल्या फेसचं आणि आपला फेस हा ग्लो करायला लागतो. तर पूर्णपणे मसाज करून मी तर चेहरा माझा वॉश करून घेतलेला आहे
आणि तुम्ही बघू शकता एका यूजनंतर एवढा फरक जाणवता आपल्याला या क्लीनअपचा। तर तुम्हीसुद्धा घरच्या घरी असं क्लीनअप करू शकता। तर या व्हिडिओमध्ये दाखवलं तसं स्क्रब कसं बनवायचं आणि फेस मास्कसुद्धा दाखवल्याप्रमाणे कसं बनवायचं ते मी माझ्या व्लॉगमध्ये शेअर केलेलं आहे। आणि आपल्या केसांसाठीसुद्धा फ्लॅक्सीड जेल कसं बनवायचं आणि नॅचरली कंडिशनिंग कशी द्यायची केसांना हे सुद्धा मी माझ्या व्लॉगमध्ये शेअर केलं आहे। तर तो व्लॉग तुम्ही नक्की बघू शकता। आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू फॉर वॉचिंग।